बीड जिल्ह्यातील मसजोगचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली। बीड पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून दोघांना बेड्या ठोकल्या, पण या प्रकरणातील तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। संत देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, सांगळे आणि आंधळे हे त्रिकूट एकत्रच गुजरातला पळालं होतं, पण अटकेच्या 3 दिवस आधी घडलेल्या एका घटनेमुळे कृष्णा आंधळे पोलिसांच्या तावडीतून निसटल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली। खरं तर संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारसं गांभीर्य नव्हतं, मात्र त्यांनी यूट्यूबवर बातमी बघितली त्यानंतर त्यांना घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच सर्व आरोपी फरार झाले। मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे तिघेही हत्येच्या घटनेनंतर रेल्वेने गुजरातला गेले होते। तिघेही तेथील एका शिव मंदिरात थांबले होते। जवळपास 15 दिवस ते तिथेच राहिले। मंदिरातच जेवण करणं आणि तिथेच झोपणे अशी त्यांची दिनचर्या होती। पण घुले आणि सांगळे यांना अटक होण्याच्या 3 दिवसाआधी आरोपींजवळ असलेले पैसे संपले होते। आणखी काही काळ लपून राहायचं असेल तर त्यांना पैशांची आवश्यकता होती। त्यामुळे फरार आरोपी कृष्णा आंधळे पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात जाईल असं तिघांनी मिळून ठरवलं होतं। पुण्यात एक व्यक्ती आंधळेकडे पैसे देणार होते। ते पैसे घेतल्यानंतर आंधळे पुन्हा गुजरातला परतणार होता। त्यानुसार ओळख लपवून कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आला। त्यानंतर कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे त्रिकूट फुटलं। आपापसात संपर्क न झाल्याने सुदर्शन आणि सुधीर यांनी महाराष्ट्र जायचं ठरवलं। कृष्णा आंधळेची वाट न बघता हे दोघी पुण्याला आले। इथे ते एका व्यक्तीला भेटणार होते, त्यांच्याकडून पैसे घेणार होते। मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलं, पण कृष्णा आंधळे आधीच पुण्यात आल्याने तो फरार होण्यात यशस्वी ठरला।